15 ऑगस्ट भाषण. आज 15 ऑगस्ट 2025 भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. सन्माननीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्र-मैत्रिणींनो, मला आज येथे व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे ऋणी आहे. सर्वप्रथम तुम्हाला 79व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनचरित्राबद्दल थोडे बोलत आहे. त्यांचे मूळ आडनाव गोरे होते. महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. त्यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 रोजी झाला. 1869 स्वतः कुळवाडी भूषण ही उपाधी लावली. 1852 मुळे पुणे विश्रामबाग वाड्यात मेजर कॅडीच्या हस्ते सत्कार झाला. 21 मे 1888 वयाच्या 60व्या वर्षी पूर्ण केल्याबद्दल राव बहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी मिळाली. युक्ती आणि कृतीत एक वाक्यता असणारा जहाल समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांचा जीवन चरित्र आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांना ओळखले जाते. फुले यांचे घराणे मूळचे साताऱ्यापासून 25 मैल अंतरावर असलेले कटगुळ हे गाव होते. महात्मा ज्योतिराव फुले यांचे शिक्षण. फुले यांच्या काळात ब्राह्मणेतर समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. गोविंदरावांनी इसवी सन 1834 मध्ये ज्योतिबांना मराठी शाळेत घातले, परंतु फुले यांचे शाळेत जाणे काही उच्चवर्णीयांना आवडले नाही, कारण शिक्षण हा केवळ आपलाच अधिकार आहे असे त्यांचे म्हणणे होते. महात्मा फुलेंनी 1834 ते 1838 हे 4 वर्ष कसेतरी प्राथमिक शाळेत काढले. तर एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.